अभ्यास करतोय, तुला वाटते असा अभ्यास न करता मला चांगले मार्क्स मिळावे? बघा, अभ्यास न करता मला चांगले मार्क्स मिळावे त्याला वाटते. आता पाहूया, अभ्यास न करता या मुलग्याला आग वाटते. त्या बाटलीची खाली बाटली आहे त्याचा पाहायचं आहे. नाही नाही, भविष्यामध्ये डॉक्टर होणार आहे. ठीक आहे, याचे डॉक्टर होण्याची बरेच प्रयोग करायचे आहेत, संभाषण साधायचं आहे. बरं, तुम्ही कधी करून बघितले नाही? ठीक आहे, छान. याच्यासाठी टाळ्या वाजवा. सर्वत्र सारखाच पारिषित होतो. या ठिकाणी ही बाटली तरंगणारी आणि मी एवढं प्रेस केलं आहे तुम्हाला कळलं सुद्धा नाही. आणि आता दाब काढून घेतला, ती पूर्ववत झाली. हे अनेक ठिकाणी मनोकामना माणसाच्या पूर्ण होतात किंवा नाही, एका भोंदून फसवलेलं आहे. तुम्ही कुठेही आता फिरायला गेला, तुमच्या घरी एखादा तांत्रिक मांत्रिक आला, असा प्रयोग करून दाखवायला सुरुवात केली की तुम्ही मात्र म्हणायचं आपल्याला सरांनी दाखवलं आहे, तुझं काम बंद कर, तुला भूक लागली तर जेव. शंकरराव चव्हाणांच्या पर्यंत माहिती दिली बरोबर. ते म्हणजे आम्हाला बघायची गरज नाही. हे बा माझ्या हे तू बरोबर का आणि तू त्या नारळाच्या शेंडीवरती घालतोय आणि अग्नीशिवाय हा नारळ पेटे नक्की पेटेल यात कुठलीही शंका नाही. माझ्यासाठी नाही, त्या नारळासाठी काय वाटत असं. आता त्या बरोबर बाहेर काढायची कोण असते जरा जाणकार माझ्या शिक्षकांच्या मध्ये पण असते ही कडी बाहेर काढायची आहे. ही तयारी केल्या, पण अनेक ठिकाणी काळ्यांच्या गदर पैशाचं प्रोडक्शन दिले. सगळा कोणी नाही की कडी बाहेर काढायची आहे. अहो प्रयत्न काय करताय? मम्मीचा 100% काढणार, कडी काढायची बाहेर. या ठिकाणी करून काय 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 हरकत नाही, काय हरकत नाही, काय नाही काय आवडत नाही. कोण म्हणते माझ्यासाठी वाटवा काय? आता मम्मी तुम्ही शांत राहा, माझे प्रयोग चांगले व्हावे, तुम्ही हुशार व्हावं यासाठी पहा. हे गंगेचं पाणी. सर पाणी आहे का तांब्यात? ताब्यात पाणी आहे का? ताब्यात पाणी आहे का? तसं कसं पडल? चला ओम अग्नी प्रगट होय नमः. आपण आता पाणी गंगेचं आणलेलं आहे. हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर सुद्धा आपल्याला ते गंगेचं पाणी मिळणार आहे. पुन्हा बघायला तांब्यात पाणी नाही तुमच्या समोर. देवा कसा पेटला? पाणी घातलं होतं. दिव्यात काही नव्हतं, दाखवलं तुम्हाला. देवा का पेटला? निर्मूलन झालं पाहिजे. आपण काही चमत्कार लपवून ठेवायचं नाही. बोला की अहो देवा का पेटला? कुणाला माहित असेल कसं? ते अक्षय धातूचं जोडकाम करते. धातूचं जोडकाम केलं पाहिजे का? अहो झाडकाम हो, वेल्डिंग पाहिजे का? तशातच गॅस वेल्डिंगचा प्रकार आहे. पाण्यात कॅल्शियम कार्बाईड विरघळतो, जळतो आणि दिव्यामध्ये अगोदर मी घातलेला तुकडा आणि त्यामध्ये पाणी तोटी वाटे बाहेर पडला आणि तोटीला लायटर लावला, तो पेटला. लक्षात ठेवायचं. अशा पद्धतीनं वैज्ञानिक दृष्टिकोन रुजणं किती गरजेचं आहे. या ठिकाणी 2-3 महिन्यापूर्वीच्या घटना नाशिक आपल्याला माहिती आहे. भविष्यामध्ये मोठे शास्त्रज्ञ होण्यासाठी असलं डोके त्यांच्या हस्ताकाराने गंगेचं पाणी संपलेलं होतं, पण अगरबत्तीसाठी पाणी येणार आहे. नाही पाणी नाही का? संपलं पाणी गंगा गेली. चला अगरबत्त्यांकडे बघायचं. एक अगरबत्ती त्याची फिरणार आहे तर ह्या पोकलेला पोकले इतकं पलीकडे
कॉलेजच्या पलीकडं तिथे एक ज्योतिष आलेला होता आणि ज्योतिषाच्या घरात एकदा अगरबत्ती फिरणार. ज्योतिषाने इकडे तिकडे पाहिलं आणि ज्योतिष म्हणाला, अहो तुमच्या घरात कुणीतरी भावनामती करणी केल्या म्हणून तुमच्या घरात भांडणं होत आहे. आणि मग का होत आहे? आजी म्हणाले, महाराज का होत आहे भांडणं? फोटो आहे ना, अहो तो चुकीच्या ठिकाणी लावला म्हणून भांडण होते ती. मग कुठं लावूया? हे बघा माझी अगरबत्ती फिरते आहे आणि एक फिरत नाही, ती ज्या दिशेला फिरेल जिथं थांबेल तिथं ती अगरबत्ती लावायची. अगरबत्ती ती फिरते, एक फिरायला लागल्या. पुन्हा पुन्हा दिसते एक अगरबत्ती फिरलेली. मला सांगायचं दिसते सगळ्यांना छान. तिथं ही अंग्रेजी मंडळी बसले, त्यांना अगरबत्ती फिरलीच्या पहिल्या बाकडावर बसलेल्या, सगळ्या पहिल्या खुर्चीवर बसलेल्या अगरबत्ती फिरलेली दिसते काय? अहो फिरलेली दिसते काय? अहो पहिल्या ओळख बसलेल्या ना फिरले दिसते दिसते काय? पुढे येऊन बघा, पुढे मोमीन सर, बकुल सर, अगरबत्ती फिरलेली आहे. आणि मग ते अगरबत्ती फिरले, त्या बाजूला ते थांबले, तिथं पुढं तिथून दाखवायचा फोटो काढताना लावला. आता मला माहित नाही त्यांच्याचं भांडण थांबलं किंवा नाही थांबलं. आणि बाळानं कोकऱ्यातून जागलं जवळच आहे ओढामध्ये आणि 15 गो टोटल हे स्टेजवरती प्रात्यक्षिक आपल्या प्रकारचे करून दाखवायचे होते. आणि तो ज्योतिषी कोकऱ्यात 1000 पुढून आला, पैशाने जागरण बसला. जागरल्यानंतर व्यासपीठावर नेमकी आमची मुलगी एक प्रात्यक्षिक देवळासमोर हेच करत होती. ज्योतिषीला गावात यायला, हे प्रात्यक्षिक बघायला, तो तिथून गेला पळून. त्या गावात काही चालणार नाही, तिथं जरा राहिलं आहे ते इथं मिळालेलं आहे. त्या पाण्यासाठी टाळ्या, अहो टाळ्या काही एकच नसेल, प्रत्येकाच्या हातावर गेल्या का टाळ्या वाजवायला? या माझ्या 2 पुढे झाले का? हे पा झालेत का? काय दिसलं का? अग्नी दिसल्या का? अहो अग्नी दिसलं का? दिसलं का? उद्या फोटो घेऊन बोलताय, दिसला की? दिसला का? दिसला का? ओ अहो बघा की दिसला. याच्यासाठी टाळ्यावर कशाला माझ्यासाठी वाजवायचा? मला कंटाळा उचलायचा आहे चाकूच्या पाट्यानं. एवढा जड तांबे आहे 1 किलोचा. आता चाकूच्या पाट्यानं तू उचलायचा आहे. बाबूया उचलतोय का? आणि मग तुम्हाला काय दाखवायचं आहे? तर एका बोंडूनं, एका मांत्रिकानं हे सारखं असं तांदळामध्ये, तांब्यामध्ये तांदूळ घालून चाकवान असं सारखं असा खुपसत राहिला. खुपसत असा राहिला होता का? तर एक वेळ तुमच्या घरातलं भूतबाधा करणी जी काय आहे ती या तांब्यामध्ये येणार. आणि जेव्हा तांब्या चाकूच्या पाठ्यानं उचलेच नाही त्यावेळेला मात्र तुमच्या घरातली भूतबाधा जाईल. आपल्याला बघूया उचलते का तांब्या चाकूच्या पाठ्यानं. तर अजून ती मेलं नाही, खवीच आहे हो. थोडं काय ते भूत काय हलका आहे रे? ती माणसानं मरत नाही, चाकवानं मरते. उचले कारण ते मरायला तयार नाही लवकर. माणूस मरायला तयार होत नाही. होतोय काय मरायला तयार? केवळ चाकूच्या पाट्यानं हा तांब्या का उचलला? चमत्कार आहे? फसवले? मग का तांब्या का उचलला? इकडं पाठीमागे हा माहित आहे. त्यासाठी